सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बापू गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव आणि एक सन्मानजनक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. एक धाव येईल. प्रवीण स्ट्राईकच्या दिशेने होते. एक धाव येते. आता मात्र स्ट्राईकला अतुल शेळके स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. भंडारी ब्रदर्स 12वा खेळाडू लवकरात लवकर या. गोलंदाज बापू पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि इथे फलंदाज देखील होत आहेत बाद. पहिला धक्का. अगदी प्रवीण बाद होत आहेत आणि माफ करा अतुल बाद होत आहेत. अतुल शेळके बाद होत आहेत. तर सचिन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे पंचांकडे हलकं अपील. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक 2 धावा आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. अमोल राऊत अफलातून गोलंदाजी अमोलची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत अमोल राऊत. अमोल या मॅन ऑफ द मॅचचा किताब मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जातोय. हा देखील चेंडू आड्या बॅटने खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा एक सिंगल. एका धावे बरोबर धावफलक पुढे जातोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज बापू पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. लेगबायच्या स्वरूपात सिंगल येते. धावफलक एका धावेच्या मदतीने 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जाईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये बापू दरेकर गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी बापूची पाहायला मिळाली आहे. गोलंदाज बापू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील रिवर्सचा प्रयास. इथे परफेक्ट गॅप. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 8 धावा आहेत. भंडारी ब्रदर्स अद्यापही 12वा खेळाडू आलेला नाहीये. भंडारी ब्रदर्स टीम विनंती आहे 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. आपली स्पर्धा लाईव्ह आहे. जरी शेवटची मॅच असेल खेळाडूंची नावं आणि खरं तर वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. 12वा खेळाडू धावत पळत या. षटक क्रमांक 2 राजकमल गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. पहिलं षटक बापूचं आपण पाहिलं. 8 धावा अवघ्या खर्च केल्यात. 1 विकेट देखील टिपली आहे. यशस्वी षटक पाहायला मिळेल.
तर गोलंदाज आता षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ करतायत राजकमल. स्ट्राईकच्या दिशेने अगदी आपण पाहूया सचिन आहेत. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांचा इशारा. लेग खूप दूरवरती चेंडू राहतोय. धावफल एका अवांतर धावेने पुढे जाईल. 9 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय संदीप दादा खोदरे दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करतोय. अमोल राऊत या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि गेम चेंजर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण अमोलला या ठिकाणी वितरित करतोय, गौरवित करतोय अमोलला. मी दादांना विनंती करेल या आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. नऊ धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. राजकमल पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू फुलटा स्वरूपाचा इतर पाहायला मिळेल. मिड विकेटला खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूरवरती राहील. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा येथील 4. वाडेकर वॉरियर्स टीम नक्कीच एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. त्या दुसऱ्या बाजूने अगदी पाहायला गेलं तर भंडारी ब्रदर्स. दोनही संघ नक्कीच बलाढ्य ताकदीचा आहे. विजय याही सामन्यामध्ये मिळवायचा आहे. दोन्ही संघांचा बानस असेल. मुंढवा प्रीमियर लीगचा थरार. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आपलातून येईल. डॉट बॉल चौकाराच्या पाठोपाठ येताना पाहायला मिळेल. राजकमल कमबॅक करणारे चेंडू देखील हातात आहेत. 13 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत आतापर्यंत धावफलकावरती. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला आहे. अजिंक्य चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल इथं पाहायला मिळते. 14 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. चौदा धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. अगदी फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होईल. धावफलक 2च्या मदतीने 16 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अमोल राऊत या अगोदरच्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच आहेत. आदरणीय संदीप दादा खोदरे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. अमोल या MPL चे सर्व आहेत. आदरणीय संदीप दादा खोदरे आणि दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपण वितरित करतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. शॉट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव येईल. याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 धावा आहेत. आणि उद्या देखील 6 सामने आहेत. 5 वाजता पहिला चेंडू पडेल.
5 वाजता रिपोर्टिंग होईल. 5:30 वाजता पहिला चेंडू पडेल. याची उद्या सर्व संघांनी नोंद घ्या आणि अगदी वेळेत उपस्थित राहतील सर्व संघ अशी अपेक्षा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बापू दरेकर. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चाळ्यामध्ये अडकवला आहे आणि इथे विकेटचं पतन. दुसरा धक्का. प्रवीणला देखील इथे परतावं लागेल. सतरा धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. बापू दरेकर आल्यासरची इथे विकेट नक्कीच प्रवीणची घेताना पाहायला मिळाली. तर न्यू बॅटर मंगेश वाडेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. या अगोदरच्या मॅचचे हिरो होते. याही सामन्यामध्ये तशाच प्रकारचं प्रदर्शन मंगेश करतील का? बापू दरेकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. पुनश्च एकदा एक सिंगल. एका धावेबरोबर धावफलक 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण आहे. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे खेळू धुले जात नाहीयेत. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचले जातील तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे वारेच्या वेगात. धावफलक 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अद्याप तरी कोणत्याच प्रकारचा मोठा फटका इथे इतरा पाहायला मिळत नाही. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बापू दरेकर याही षटकामध्ये साकारतायत. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करत एक विकेट देखील टिपली आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील उर्वरित आहेत. बापू पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याने चेंडू अडवला जाईल. फेकी त्या ठिकाणी होते. तोपर्यंत अगदी एक वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज बापू पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू ब्लॉक होल 12 होता. सन्मानजनक खेळ आहे. 22 धावा एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आहेत. 2 बाद 22. शेवटची आणि अंतिमची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामधली 12व्या क्रमांकाची लढत आहे. आज दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिली. मुंढवा प्रीमियर लीग. उद्या मात्र रात्रकालीन स्पर्धा जी संपन्न होईल. हा देखील चेंडू सन्मानजनक समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचताय. चेंडू अडवला जाईल. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब. फेकी देखील अचूक आहे. एका धावेने समाधान. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 23. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
18 चेंडूंमध्ये 23 धावा बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये किती प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज राजकमल, पुन्हा एकदा आमंत्रित केले राजकमलला. हा देखील चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक मिड ऑन क्षेत्रामध्ये मयूर क्षेत्ररक्षण करतील. एक धाव येते. 24 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर मात्र अगदी आपण पाहिले याच मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी राजकमलची पाहायला मिळाली. अगदी सकाळच्या सत्रामध्ये स्वतःवरती थोडीशी निराश होते, परंतु इथे कमबॅक या मॅच मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतील राजकमल. गोलंदाज सज्ज. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे शॉट थर्डबॅक क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल. एका धावेबरोबर धावफलक 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. ग्रीन ग्रास ग्राउंड नक्कीच पाहायला मिळेल CSK क्रीडांगण. आणि या मैदानावरती अगदी आपण पाहतोय मानाची स्पर्धा मुंडवा नगरीमध्ये संपन्न होतीये. मुंडवा प्रीमियर लीग अगदी जबरदस्त आयोजनातून मात्र या क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. 26 तारखेला झालेलं स्पर्धेचं ग्रँड ओपनिंग आणि आज दिवस क्रमांक 3. अगदी इथे 1 तारखेला स्पर्धेची मेगा फायनल रंगली जाईल. 25 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथं देखील आक्रमण होते. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण सचिन साळुंके नक्कीच करतायत. राजकमल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला सचिन आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयास जरूर नक्कीच पाहायला मिळाला. अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. चेंडू फील्ड केला. फेकही होईल. पुन्हा एकदा एक सिंगल. 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे राजकमल. स्ट्राईकला मंगेश. हा देखील चेंडू फुलटा स्वरूपाचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक वेगवान सिंगल इथं देखील येताना पाहायला मिळेल. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. अजूनही 4थ्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. राजकमल पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 32 ऑन बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 32 धावा आहेत. शेवटची 2 षटकं अजूनही उर्वरित आहेत. चार षटकांमध्ये 32 धावा आल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल.
आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच आमंत्रित केले आदित्यला. सचिन ऑन स्ट्राईक. 13 चेंडू 16 धाब्यांची खेळी सचिनची आहे. वाडेकर वॉरियर्स टीम एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने भंडारी ब्रदर्स. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतील. षटक क्रमांक 5. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. इथे चेंडू सुसाट बेगा सीमारेषेच्या बाहेर. छेडन षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 38 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. आदित्यवरती आक्रमण सचिन नक्कीच करतील. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला आणि एक षटकार उत्तुंग फटका येताना पाहायला मिळेल. 38 धावा आहेत. षटक क्रमांक 5. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. आदित्य स्ट्राईकच्या दिशेने सचिन साळुंके. 14 चेंडू 22 धाव्यांची खेळी सचिनची आहे. हा देखील चेंडू अगदी आपण हलकीशी एज घेत मात्र शॉट फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. इथे देखील एक सिंगल अजी येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. आक्रमण जरूर होताना पाहायला मिळालं परंतु त्यानंतर अगदी गोलंदाजीमध्ये करामत आदित्य देखील करताना पाहायला मिळत आहेत. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकला मंगेश. हा देखील चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. डिरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथे वाघाची दौड आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. 2 धावा येत आहेत. 2च्या मदतीने 41 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला मंगेश. 5 चेंडू 6 धाब्यांची खेळी मंगेश वाडेकरची आहे. कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे परंतु आदित्य देखील कमालीची गोलंदाजी करतायत. इथं देखील अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहे. सिंगल डबल 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने 43 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. इनोव्हेटिव्ह प्रेझेंट असणारी ही क्रिकेटची स्पर्धा MPL मुंडवा प्रीमियर लीग पर्व 3रं मैदानावरती संपन्न होतंय. आज दिवस क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या दिवसातील शेवटची मॅच. इथं देखील फुलटा स्वरूपात चेंडू फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू सीमारेषे जवळपास अडवला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 45 45 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेरा धावा 5 चेंडूंमध्ये खर्च करतायत आदित्य. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर एक सिंगल आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 2-2-2 असं समीकरण या षटकाचं आतापर्यंत पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्यात आदित्यने. पुन्हा एकदा सज्ज होतील. डेड बॉलचा इशारा मात्र पंजांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मयूर चेंडू पर्यंत पोहोचतायत. वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येतील. फेकी त्या देखील अचूक आहे. फील्ड केला फेक होते. 2 धावा इथे देखील येत आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 47 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी.
तर शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज दिनेश सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने सचिन आहे. आक्रमण करण्याची क्षमता सचिन मध्ये देखील पाहायला मिळेल. 15 चेंडू 23 धावींची खेळी सचिनची. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये नक्कीच आक्रमण करणार का सचिन? दिनेश सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. झेल सुटलाय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 49 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. सचिन साळुंकेला इथे जीवदान असेल. एकोणपन्नास धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं देखील अगदी आपण पाहूया कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे देखील अगदी आपण पाहूया डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. इथे देखील अगदी आपण पाहूया हलक्या चेंडू खेळलाय. धाव घेण्यासाठी प्रयत्न प्रयास आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय सोपवला जाईल. नॉट आउट. 1 धाव इथे येईल आणि धावफलकावरती 50 धावा आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाचा अर्धशतक पूर्ण होईल. वाडेकर वॉरियर्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये भारग्रस्त दिनेश. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अगदी डिपेक्स्टा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा तर येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. नो +1 अर्थात 2 धावा येतील.
54 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे दिनेश. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया खोदून काढण्याचा प्रयास होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. अब तक 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक अजून हे मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. दिनेश 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. इथे आक्रमण होतंय. चेंडू हवेत. मयूर डाऊन दी बॉल. झेल सुटलाय. पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत साज बाज आणि ताज 3 धावा येतील आणि याचबरोबर 6 षटकांचा खेळ संपला. 59 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना वाडेकर वॉरियर्स. तर विजयासाठी 36 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज. 59 झाल्या 60 बनवायचे आहेत. चला वाडेकर वॉरियर्स विनंती असेल आता क्षेत्ररक्षण साधवा. तर भंडारी ब्रदर्स सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. बॅटर चला आता 36 चेंडू विजयासाठी 60 धाब्यांचं टार्गेट नक्कीच जे पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा. भंडारी ब्रदर्स टीम बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे.
भंडारी ब्रदर्स 12th मॅन पुन्हा एकदा पाठवा. भंडारी ब्रदर्स अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. भंडारी ब्रदर्स टीम विनंती असेल. लेस दी प्ले सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जी त्यांना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 36 चेंडू आणि विजयासाठी 60 डावींची गरज. मयूर आणि दुसऱ्या बाजूने संतोष शेळके अर्थात बाळा स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथे उंच भरारी घेताना पाहायला मिळालाय. झेल तर सुटलाय आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चौकाराने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. चार धावा धावफलकावरती आहेत. संघाचं खातं चौकाराने नक्कीच संतोष अर्थात बाळा नक्कीच उघडताना पाहायला मिळतील. माफ करा मयूर नक्कीच आक्रमण करताना पाहायला मिळाले. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथं देखील आक्रमण. लागोपाठचा दुसरा. मयूरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 8 धावा धावफलकावरती आहेत. लागोपाठचे 2 आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का? देखील चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवलाय. बॅकअपचं काम लाजवाब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा यशस्वी येतील. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. 33 चेंडू आणि 50 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. वाडेकर वॉरियर्स की भंडारी ब्रदर्स कोणता संघ इथे बाजी मारणार? इथं देखील गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील चेंडू अडवण्यासाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. चौकार. धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमित होत आहेत मयूर पठारे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. सचिन. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज अडवत आहेत. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 31 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही धावा 45. सुरुवात तर लाजवाब मयूर नक्कीच करून देताना पाहायला मिळालेत. आता मात्र संतोष शेळके अर्थात बाळा स्ट्राईकच्या दिशेने आहेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल? इथे आक्रमण आल्या सरशी संतोष करताना पाहायला मिळतील. हवाई फायर. षटकार. क्रिकेट रसिकांची देखील पडझड मैदानाच्या बाहेर जी पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 21 धावा आहेत.
तर समीकरण आपण पाहूया. शेवटचे 30 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. 39 धावा. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. मंगेश वाडेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावशाली गोलंदाजी या गोलंदाजाची पाहिली आहे. खरं तर संघाचे संघनायक आहेत, कुल कॅप्टन आहेत. साजेसा खेळ करावा लागेल मंगेशला देखील. स्ट्राईकला मयूर. हा चेंडू अगदी आपण पाहूया शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत गोलंदाज मंगेश. चेंडू डॉट देताना पाहायला मिळेल. कट करायचा होता चेंडू, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच होताना पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुंडवा प्रीमियर लीग बादाची स्पर्धा आहे. इथे देखील आक्रमण होत आहे. बोटा फाटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय. तोपर्यंत अगदी सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. 2 धाव संख्येने धावफलक 23 धावा. शेवटचे आता 28 चेंडू आणि 37 धावा. विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. शेवटची मॅच कोण काबीज करणार, कोण मात्र विजयाची पताका आज फडकवणार, ह्या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत तिथे. एक सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 27 बॉल 36 धावा. विजयाचं समीकरण. अगदी पहिल्या षटकामध्ये आक्रमण जरूर झालं, परंतु इथे धावसंख्येला ब्रेक लावतायत गोलंदाज मंगेश. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येतील. 26 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 26 चेंडू आणि विजयासाठी 34 अजूनही गरजेचे असतील. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला मात्र संतोष. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. संतोषला इथे परतावं लागेल. कॉट बिहाइंड विकेटची शिकार ठरलेत. फलंदाज होतोय बाद. तर न्यू बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचे 25 चेंडू बनवायच्या 34 धावा. विजयासाठी अजूनही समीकरण जरूर पाहायला मिळेल. शेवटचे 25 चेंडू आणि 34 धावा. विजयाचं समीकरण आहे. स्ट्राईकला मात्र आता पाहायला मिळतील विकी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव होत आहेत, कारण दोन्ही संघांना ठाऊक असावं सामना किती महत्वपूर्ण आहे. अगदी ही मॅच स्पर्धेतून बाहेर देखील घेऊन जाऊ शकते आणि ही मॅच स्पर्धेमध्ये निभाव देखील टिकाव देखील ठेवू शकते. परंतु इथे विजय दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे. इथे देखील डॉट बॉल येतोय. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. एक बाद 26 धावा. अवघ्या 4 धावा षटकामध्ये आल्यात.
24 चेंडू आणि बनवायच्या 34. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 24 विजयासाठी 34 धावा अजूनही गरजेचे असतील. ही मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 संतोष गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. स्ट्राईकला मयूर. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मंगेश चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेक या चूक तोपर्यंत अगदी आपण पाहूया. एक धाव येताना पाहायला मिळेल. 27 धावा आहेत. शेवटच्या 23 बॉल बनवायच्या 33 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू सन्मानजनक खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास केला जाईल. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. धावफलक 2च्या बरोबरीने 29 धावा आहेत. शेवटचे 22 बॉल 31 धावा विजयाचं समीकरण. संतोष पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत तिथे मंगेश. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील अचूक तोपर्यंत 2 धावा इथे देखील येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जात आहे. 31 धावा आहेत. शेवटचे 21 चेंडू बनवायचे 29 धावा. चेंडू 29 विजयाचं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. संतोष. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातो झेल आणि फलंदाज इथे होईल बाद. कॅच कोण घेतली? विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली जाईल. बॅट्समन कोण आला? दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. शेवटचे 20 चेंडू 29 धावा विजयाचं समीकरण आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजिंक्य. क्षमता अजिंक्य मध्ये देखील आहे. तर दुसऱ्या बाजूने मयूर आहेत. अगदी सलामीला आलेत आणि एक चांगली सुरुवात मयूरने देखील करून दिली आहे. परंतु इथे धावत संख्येला आकार द्यायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.
31 धावा आहेत धावफलकावरती. 20 चेंडू 29 विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज आहेत संतोष. हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 32 धावा आहेत. 20 चेंडू 28 विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. स्पीडअप करा विनंती असेल. बराचसा वेळ या मॅचला या सामन्याला नक्कीच घेताना पाहायला मिळत आहेत दोनही टीम्स. हा देखील चेंडू अलंग दी कार्पेट नक्कीच केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत मंगेश. चेंडू अडवला जाईल. एक धाव येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावतोय. 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू 27 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. हॅलो इथे देखील अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा चेंडू नक्कीच येतोय. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा आहेत. 18 चेंडू 27 विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. त्याला वेळ वाचवणं वारंवार सूचना येत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं असेल. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या 27 धावा. अगदी प्रत्येक षटकामध्ये 9 धावा गरजेच्या असतील. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. अजिंक्य स्ट्राईकच्या दिशेने आहेत तर संघासाठी 4थ्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरं मंगेश गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. हा चेंडू अगदी आपण हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. तोपर्यंत अगदी एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर 34 धावा. शेवटचे 17 बॉल बनवायच्या 26 धावा. गोलंदाज सज्ज होतील. इथे अगदी युक्तीचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर होता. बालबाल बचवलेत फलंदाज. पंचांकडे हलकं अपील देखील होताना पाहायला मिळेल. अपील फेटाळलं जात आहे. तोपर्यंत इथे डेड बॉलचा इशारा पंचांचा येताना पाहायला मिळेल. सतरा चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा सज्ज. इथे देखील अगदी आपण पाहूया बरगा वेगाचा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे आता चेंडू आहेत 16 बनवायच्या 26 धावा. सोळा चेंडू 26 विजयाचं समीकरण. एक डॉट बॉल वाडेकर वॉरियर्स संघासाठी गरजेचा असेल तर एक धाव दुसऱ्या बाजूने भंडारी ब्रदर्स या संघासाठी देखील गरजेची असेल. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. सचिन आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल.
35 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 15 चेंडू 25 धावा, 10च्या सरासरीने आता मात्र धावा जमवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट आहे 10चा. इथे आक्रमण होताना पाहायला मिळेल. चेंडू आउट ऑफ द पार्क. अजिंक्यच्या बॅट मधून हवाई फायर, षटकार. 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 14 चेंडू 19 धावांची गरज. चौदा चेंडू 19 धावा, विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शेवटचे 14 बॉल बनवायचे आहेत. 19 धावा, 19 धावा 14 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. वाडेकर वॉरियर संघ आहे एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने भंडारी ब्रदर्स. कोणता संघ इथे बाजी मारेल? मॅच बॉल देखील येतोय. चौदा चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला अजिंक्य. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आहेत तिथे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल. शेवटचे 13 चेंडू बनवायच्यात 18 धावा. .31 सरासरीने नक्कीच धावा जमवायच्या आहेत. 13 चेंडू बनवायच्यात 18 धावा. इथं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं. शेवटचे 12 चेंडू 18 धावांची गरज. चला स्पीडअप करणं गरजेचं असेल. शेवटचे 12 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण आहे. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा येणं गरजेचं असेल. आमची संपूर्ण आयोजक कमिटी नक्कीच स्क्रीनच्या समोर अगदी 2 दिवस या स्पर्धेचे उर्वरित आहेत आणि त्या 2 दिवसाचं आयोजन नियोजन कशा पद्धतीने केलं जाईल यासाठी चर्चा सत्र त्या ठिकाणी रंगलेलं पाहायला मिळेल. 12 चेंडू बनवायचे आहेत 18 धावा. गोलंदाज संतोष, तर स्ट्राईकला अजिंक्य. इथे पुढे सरसा व चेंडू घेऊन काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू अडवला जाईल. फेकी त्या ठिकाणी होतीये. 2 धावा इथे येतील आणि याचबरोबर 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू बनवायच्या 16 धावा. अगदी थोडीशी इंजरी नक्कीच येताना पाहायला मिळेल.
मॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल. 11 चेंडू 16 धावा विजयाचं समीकरण आता जरूर पाहायला मिळेल. संतोष जोगदन गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. अजिंक्य ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 11 धाव्यांची खेळी अजिंक्यची आहे. एक षटकार आपण अजिंक्यच्या बॅटमधून येताना पाहिला आहे. ही मॅच देखील महत्वपूर्ण दोन्ही टीम साठी आहे. गोलंदाज सज्ज संतोष. हा चेंडू समोरच्या दिशेने इथे समालोचन कक्षाला दिली जाते मानबंदाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने 50 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 10 धाव्यांची गरज. दहा चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने अगदी मोठा फटका सजावला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. झेल तर सुटला आहे आणि इथे षटकार देखील येताना पाहायला मिळेल. 56 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू 4 धाव्यांची गरज. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल सुटलाय की सामना सुटलाय हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा झेल किती महत्वपूर्ण होतं हे सर्वांना ठाऊक असावं, कारण अजिंक्य आक्रमण करतायत. इथे देखील समोरच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येत आहेत. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबल तर समीकरण 2 धावा येतील. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 2 धावा. इथे देखील मिड विकेटला चेंडू जाईल सरळ अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज होते बाद. शेवटचे 7 चेंडू 2 धाव्यांची गरज. तर न्यू बॅटर ऋषभ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एक धाव इथं पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. शेवटचे 6 चेंडू आता बाकी आहेत. विजयासाठी एका धावेची गरज. सामना बरोबरीच आहे. इथे जर मिडन ओव्हर पाहायला मिळाली तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळू शकते. पहिलवान धैर्यशीलजी गायकवाड हा संघ नक्कीच आपण पाहतो या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वच्या सर्व विजय नक्कीच त्या संघाने मिळवलेत आणि संघाचे संघपालक पहिलवान धैर्यशील दादा गायकवाड दादांचं देखील शुभागमन होते. आपलेही मनापासून स्वागत एमपीएलच्या वतीने असेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. एका धावेसाठी प्रयास. संधी आहे आणि इथे धावची स्वरूपात फलंदाज होते बाद. विकेटचा पतन. शेवटचे 5 चेंडू एका धावेची गरज.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 5 चेंडू एका धावेची गरज विजयासाठी आहे. एका धावेसाठी देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहूया 38 सर्कलच्या आतमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू आहेत. फक्त मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत पाहायला मिळेल. इथे चेंडू कट केलाय आणि याचबरोबर शेवटचा मात्र या ठिकाणी चौकाराने होताना पाहायला मिळेल. भंडारी ब्रदर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन भंडारी ब्रदर्स टीमचा असेल. अजिंक्य मॅन ऑफ द मॅच नक्कीच या सामन्याचे पाहायला मिळतील. अजिंक्य या पहिलवान धैर्यशील दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. आकर्षक असं टी शर्ट आणि त्यानंतर ट्रॉफी